नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी सुरू आहे? आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो खूप महत्वाचा आहे. आणि हो, यात थोडंसं लक्ष दिलं ना की पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आणि तो विषय आहे मराठी समानार्थी शब्द. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी समानार्थी शब्द म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले काही शब्द बघूया. त्यानंतर थोडा सराव तर झालाच पाहिजे नाही का? आणि हो, शेवटी मी काही खास टिप्सही देणार आहे. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. म्हणतात ना, कोणतीही इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया पक्का हवा. तसंच आहे हे. चला, आधी पाया पक्का करूया. समानार्थी शब्द. अरे, नावामध्येच त्याचा अर्थ दडलाय. समान अर्थी म्हणजे सारख्याच अर्थाचे शब्द. सोप्या भाषेत सांगायचं तर एकच गोष्ट सांगायला वापरले जाणारे वेगवेगळे शब्द. आता हे बघा, सूर्य, आपण त्याला रवी पण म्हणतो, भास्कर पण म्हणतो, बरोबर? म्हणजे गोष्ट एकच आहे, सूर्य, पण त्यासाठी शब्द कितीतरी आहेत. पण प्रश्न हा आहे की हे शिकणं इतकं महत्वाचं का आहे? अहो, अगदी सोपं आहे. जेवढे जास्त शब्द माहिती असतील तेवढी आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि एकदा का ती वाढली की भाषेवरची पकड मजबूत होते. आणि मग काय, परीक्षेत मराठी विषयात चांगले गुण मिळवणं एकदम सोपं होऊन जातं. चला आता वळूया सगळ्यात मजेदार भागाकडे, शब्दांच्या खजिन्याकडे. मी काही असे शब्द निवडले आहेत जे परीक्षेत परत परत विचारले जातात. चला पाहूया ते कोणते आहेत. सुरुवात करूया निसर्गापासून. बघा, झाडसाठी आपण वृक्ष किंवा तरु हे शब्द वापरू शकतो. आकाशासाठी तर कितीतरी पर्याय आहेत. गगन, नभ, अंबर ऐकायला किती छान वाटतात ना? मग आहे धरती म्हणजे पृथ्वी, वसुंधरा, भूमी. आणि पाणीसाठी जल, नीर किंवा सलील. ओके, आता बघूया प्राणी आणि पक्षी. घोडा या शब्दासाठी अश्व, तुरंग, वारू असे शब्द आहेत. साप म्हणजे सर्प किंवा भुजंग. पक्षीसाठी खग आणि विहग हे शब्द लक्षात ठेवा. आणि जंगलाचा राजा सिंह, त्याला केसरी किंवा मृगेंद्र असंही म्हणतात. खरंच हेच तर आपल्या भाषेचं सौंदर्य आहे. एकाच गोष्टीसाठी किती वेगवेगळे शब्द. बरं, आता थोडे आपल्या शरीराशी आणि घराशी संबंधित शब्द पाहूया. डोळा, याला आपण नयन, नेत्र, लोचन असंही म्हणतो. हातसाठी कर, हस्त, पाणी हे शब्द आहेत. आणि घरासाठी तर खूप शब्द आहेत. सदन, गृह, निवास, भवन. तसंच तोंडसाठी मुख, वदन किंवा आनन. आता एक खूप महत्वाची गोष्ट, इकडे जरा नीट लक्ष द्या. परीक्षेत हमखास इथेच गडबड होते. हे शब्द बघा, दिन आणि दीन, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. जेव्हा वेलांटी ऱ्हस्व असते, दिन, तेव्हा त्याचा अर्थ होतो दिवस. पण तीच वेलांटी जेव्हा आपण दीर्घ करतो, दीन, तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून गरीब असा होतो. पाहिलंत? एका छोट्याशा बदलामुळे अर्थाचा कसा अनर्थ होऊ शकतो. म्हणून शब्द वाचताना आणि लिहिताना खूप काळजी घ्यायची. चला, आतापर्यंत बरीच माहिती घेतली. मग आता एक छोटीशी टेस्ट होऊन जाऊ दे. बघूया तर आपण जे शिकलो ते किती लक्षात राहिलंय. तयार आहात ना मग सरावासाठी? हा आला पहिला प्रश्न. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि पर्याय आहेत: ए वक्र, बी तुरंग, सी किडा आणि डी गोठा. विचार करा बरं, काय असेल उत्तर? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तुरंग. शाबाश. आपण आत्ताच तर पाहिलं होतं नाही का? घोडा म्हणजे अश्व, वारू, तुरंग. ओके, पुढचा प्रश्न हा जरा ट्रिकी आहे. लक्ष द्या. प्रश्न आहे, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? बघा, इथे असलेला नाही तर नसलेला शब्द विचारलाय. परीक्षेत हमखास अशीच फिरकी घेतली जाते. त्यामुळे प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचायचा. तर याचं बरोबर उत्तर आहे सी, शशी. आता असं का? कारण मित्र, आदित्य आणि सविता हे तिन्ही शब्द सूर्यासाठी वापरले जातात. पण शशी या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. त्यामुळे तो या गटातून बाहेर पडतो. चला, सरावासाठी हा शेवटचा प्रश्न. गौरव ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. एकदम बरोबर. उत्तर आहे सी, सत्कार. गौरव करणे म्हणजे काय? तर मान देणे, सन्मान करणे म्हणजेच सत्कार करणे. वाह, मस्तच. खूप छान सराव झाला. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. म्हणजे परीक्षेसाठी काही खास टिप्स. प्रश्न सोडवताना कोणती आयडिया वापरायची ते बघूया. हे 4 सोपे नियम नेहमी लक्षात ठेवा.
नियम क्रमांक 1, प्रश्न खूप शांतपणे आणि लक्ष देऊन वाचा. समानार्थी शब्द विचारलाय की विरुद्धार्थी, आहे विचारलंय की नाही हे आधी पक्क करा. नियम 2, उत्तर येत असलं तरी घाई करू नका. चारही पर्याय एकदा नजरेखालून घाला. नियम 3, इलिमिनेशन मेथड वापरा. म्हणजे काय, तर जे पर्याय चुकीचे आहेत हे नक्की माहीत आहे त्यांना आधीच कट करा. म्हणजे गोंधळ कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम क्रमांक 4, रोज वाचायची सवय लावा. गोष्ट, बातमी काहीही वाचा. याने आपोआप नवीन शब्द शिकायला मिळतात आणि शब्दसंग्रह वाढतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्याचा एकच राजमार्ग आहे आणि तो म्हणजे सातत्यपूर्ण सराव. रोज फक्त 5 नवीन शब्द जरी केले ना, तरी परीक्षेपर्यंत खूप मोठा फरक पडेल. चला तर मग आज इथेच थांबूया. पण जाता जाता एक छोटासा विचार. आज आपण इतके सगळे शब्द बघितले, यातला असा कोणता एक शब्द होता जो खरंच नवीन होता, जो याआधी कधी ऐकलाच नव्हता? जरा आठवून बघा आणि तो शब्द आजपासून लक्षात ठेवा. पुन्हा भेटूया.